आणि शेवटी जे काही करायचं आहे ते आम्हालाच करावं लागेल. आमचं बजेट जे राहील पुढं महाविकास आघाडीचं ते एक राज्याला विकासाला पुढे घेऊन जाणारं राहील. या सगळ्या निधी संदर्भात देखील एक समिती गठीत करून त्याचा होईल असं म्हटलं जातं. नाही, काही होणार नाही. आता 2 महिने इलेक्शनच सुरू झालंय. जागांचं वाटप हे करता करता संपणार आहे. लगेच लवकरच विधानसभा येत आहेत. फक्त भाषणांना वापरता येतील असे त्यांनी निर्णय घेतलेले आहेत. आज के बजट को कैसे देखते हैं? क्या आज का बजट तो जुमला बजट है. वो उनके तरीका है भारतीय जनता पार्टी का इलेक्शन के लिए कुछ ना कुछ डिक्लेयर करने का, और वो बाद में कुछ होता ही नहीं. वैसा जुमला बोलते हैं वो इलेक्शन का जुमला. विरोधकांकडे आता काही राहिलेलं नाही. आम्ही सगळं काही दिलं असं त्यांचं म्हणणं आहे. महिलाओं को लेकर जिस तरीके से इसमें घोषणाएं की गई ऐसा है कि महिलाओं के बारे में बोलने का अधिकार क्या है? ब्रिजभूषण का समर्थन जो लोग करते हैं वो ब्रिजभूषण का समर्थन वो करते हैं. वो महिलाओं के बारे में बोलने का कोई अधिकार नहीं है उनको. पर ज्या पद्धतीने आहे हमने जो बजट पेश किया है इससे विपक्ष की पूंजी बच जाएगी, क्योंकि हमने लोगों का बजट पेश किया है. इस तरह का दावा ये लोग बजट है, जुमला बजट है, कुछ नहीं होगा. और लोगों का विश्वास महाविकास आघाड़ी पर है. महाविकास आघाड़ी जीतने वाली है. इन्होंने कुछ भी डिक्लेअर करो, कुछ फायदा नहीं है. तुम्ही म्हणताय जुमला बजेट आहे, मात्र त्यांचं म्हणणं आहे की सर्वसामान्यांच्या हितासाठी हे बजेट आहे, त्यामुळे त्यांच्याकडे बोलण्यासाठी काय राहिलं नाहीये. नाही, काही नाही. हे बजेट काही फसो बजेट आहे. मताकरता तयार केलेलं आहे. कर्जाचा डोंगर अगोदरच करून ठेवलेला आहे. अनेक विषयाचे बिलं देणं बाकी असताना आणखी भार वाढवताना दिसत आहेत. याचा अर्थ ते बिलं सुद्धा दिले जाणार नाही अशी अवस्था आहे. कोणती अंमलबजावणी होणार नाही. धन्यवाद.